साखरपुडा झाल्यानंतर आप्पीला माझ्याबद्दल काय वाटतं किंवा माझ्या आवडीनिवडी बदलल्या नाही बदलल्या हे तिला सांगणं मला गरजेचं नाही वाटत. मी त्या घरात फक्त अमोलसाठी दॅट्स इट. हे बघ, आता मला तुला कसलंच प्रेशर द्यायचं नाहीये. म्हणजे आपला साखरपुडा झालाय ना, हेही विसरून जायला तयार होते मी. ही अंगठी पण काढून ठेवायला तयार आहे मी, पण अरे खूप घट्ट आहे, निघतच नाहीये. आर्या 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 राहू दे. पण मी काढून ठेवीन. तू पण काढून ठेवशील ना? बघू तू बस, मी अमोलसाठी पार्सल घेतो आईस्क्रीम. अरे मी पॅक करायला सांगितले त्यांना. बरं मग मी घरच्यांसाठी घेतो. त्यांना कशाला? नाही म्हणजे त्यांना आवडेल नाही आवडेल आपल्याला माहित नाही ना, म्हणून बोलली मी. हे अमोल बरोबर घरचे सगळे खातील ना, घेतो मी. काय जाऊ बाई, अहो काय चाललंय? अगं काय नाही, म्हणलं एकटीसाठी कुठं सगळं स्वयंपाक करत बसा, म्हणून खिचडी भात लावते. या अप्पीची अवस्था वाईट करून ठेवायची असेल ना, तर जाऊबाईंपेक्षा चांगली साथीदार कोणीच नाही मिळणार मला. अहो तुम्ही एकटे कुठे आहेत? मी आहे ना तुमच्या सोबत. आणि हे बघा, अर्जुन आणि बाबांनी जरी तुम्हाला सोडून गेले ना, तरी मी तुम्हाला सोडून नाही जाणार. आर्या जाऊ दे ना, नको तो विषय आता. बरं झालं तू आलीस. अगं असंही मला एकटीला जेवण जात नाही, सवयच नाही ना. आता तुझ्यामुळे निदान 2 घास जातील तरी. 2 घास नाही आहे जाऊ बाई, तुम्हाला चांगलं पोट भरून जेवायचंय. आणि सगळ्यांनी जरी तुम्हाला एकटीला सोडलं ना, तरी मी आहे ना. आर्या खरंच तुला माझ्याबद्दल किती वाटतं ना ग? जाऊबाई, हे बघा आपलं हे नातं आहे ना, मला कायम जपून ठेवायचं. आणि तुम्ही ज्या लोकांसाठी इतकं केलं ते तुमचा विचार सुद्धा करत नाही, त्याचंच खूप वाईट वाटतं अहो मला. म्हणजे अहो आज मी अर्जुन बरोबर आईस्क्रीम खायला गेले होते. अर्जुन माझ्याबरोबर अर्धा पाऊण तास होता, पण त्याने तुमची चौकशी सुद्धा केली नाही. म्हणजे वहिनी कशा आहेत हे सुद्धा विचारलं नाही अहो. खरंच? हो, मला तर आश्चर्य हे वाटतंय ना की तुम्ही इतकं प्रेम केलं या लोकांवरती, आणि या लोकांनी मोना? कोण आहे ही जाऊबाई? अगं ही अपर्णाच्या भावाची बायको आहे मोना. हिला पण भाऊजी आणि अपर्णा एकत्र आलेले नको. काय? हो, म्हणजे मी हे कोणालाच बोलले नाही बरं कार्या, पण तू. नाही नाही, मी तुम्हाला जज नाही करणार. तुम्ही उचला तिचा फोन, बघा तरी ती काय बोलते. हां, मी स्पीकरवरच ठेवते. हां. हॅलो मोना, बोल. अहो रुपालीताई माझं ऐका, तुम्ही लवकर काहीतरी करत. रुपालीताई प्लीज. अगं हो मोना, तू जरा शांत हो आणि काय झालंय ते नीट सांग. अमोलला अर्जुन दादानी वंशांचं सामान एका खोलीत शिफ्ट केलंय. अहो भयाचा दुसरा अर्थ काय होतो? हो माहितीये मला. अगं पण हे झालंच कसं? सगळ्यांनी हे हो कसं दिलं? हे बघा, अमोल आहे तो, त्याला अडवणारा इथं कोणीच नाही. आणि हा, त्या आर्याला सांगा, जर अर्जुन दादा तिला खरंच आवडत असतील ना, तर हातावर हात ठेवण्याची ही वेळ नाहीये. काय तर कर म्हणाव बाई तिला. हां, तू सांग मला काय होते ते, मी बघते काय करायचं ते. हो. आजोबा, आज सिम्बा खूप खुश आहे ना? अरे वय, पर का खुश आहे ते नाही सांगितलंस. हो सांगेन ना, माझे दोन्ही आजोबा माझ्या सोबत आहेत म्हणून. ओ भांजे, दोन्ही आजोबा आहेत आणि मी काय केलं हो तुम्हाला? काय चाललंय? ये आली. बाहेर पर्यंत आवाज येतोय. काय गप्पा चाललंय? आजोबांना आणि बापूंना दिवसभर त्रास नाही ना दिला? नाही मा. आप्या, अमोलचा काय त्रास होणार आहे आम्हाला? अगं उलट त्याच्या बरोबर आता दिस कुठे गेला ना तेच कळलं नाही आम्हाला. हो, पण अभ्यास केलाय का? हो मा. दिदे, हो, एक काम होतं तुझ्याकडं. बोल की बाळा.
मी काय म्हणतोय, आपण घरातल्या कामाला एखादी बाई लावायची का? का रे? दिप्या, अरे हे काय नवीन? वंच म्हणजे मी आहेच करायला, पण एखाद्या दिवशी वेळेत उरकलं नाही तर उगाच उशीर नको ना व्हायला, म्हणून म्हणतेय. आणि आता लोक पण वाढली आहेत ना. हो बरोबर आहे, काहीच हरकत नाही. आजचं सगळं आवरलंय ना? नाही तर मी आवरते नाही लगेच. नाही वंच, आजचं सगळं आवरलंय. बर, चला आलीच मी फ्रेश. मा आ थांब, तू कुठे जायलीस? फ्रेश पाहिला का रे? मा आज आवरायच नाही, कारण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. एक मिनिट, आता काय नवीन? दिदे, सरप्राईज काय सांगायचं असते होय? जरा थांब की, दाजी येऊन दे की. तुमचं मामा भाच्याचं काय चाललेलं असतं ना तेच कळत नाही मला. काय काय करतोय आमचा सिम्बा? बाबा, त्याच्यामध्ये काय आणलंय? हे आईस्क्रीम आहे. जेवण झाल्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून खायचं. साहेबांनी आज नवीन सरप्राईज द्यायचं ठरवलंय आपल्याला. सरप्राईज? काय अमोल? काय? बाबा दाखवतो, पण असं नाही दाखवणार. मोल, अरे बाबा आत्ता आलेत ना, त्यांना बसू तर दे. बापू, आता आमच्या भाच्या सरकार कोणाला ऐकत नसतात काय हो? बरोबर मामा. मामा ते हा दिदे, धर. रुमाल? दाजी बा. आता ह्याचं काय करायचं? मा बाबा